मकर संक्रांती निमित्त रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान। रुक्मिणी मातेला नवधान्याचे वाण अर्पण करण्यासाठी महिलांची पहाटेपासूनच मंदिरामध्ये गर्दी। मैलारपुरात हजारो भाविक खंडोबा मंदिरात दाखल, तर येळकोट येळकोट जय मल्हाराचा जयघोष करत भाविकांनी घेतलं खंडोबाचं दर्शन। मकर संक्रांती निमित्ताने संगमनेरात पतंग महोत्सव, 10,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत लुटला महोत्सवाचा आनंद। मकर संक्रांती निमित्त हिंगोलीत बाजारपेठा सजल्या। गांधी चौकात फळांसह विविध वस्तू विक्रीसाठी दाखल, तर हिंगोलीकरांची मार्केटमध्ये मोठी गर्दी। पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, नौदलाच्या ताफ्यात 3 युद्ध नौकांचा समावेश होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण। बिहारच्या पटनामध्ये सर्वत्र मकर संक्रांतीचा उत्साह, तर गंगा घाट आणि मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। भाविकांनी केले गंगा घाटावर पवित्र स्नान। पश्चिम बंगालमध्ये मकर संक्रांतीचा उत्साह, तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने भाविकांनी गंगासागरमधील गंगा नदीत केलं पवित्र स्नान। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचा उत्साह। आज कुंभमेळ्यात 13 आखाड्याचं अमृत स्नान, तर आजपासून 45 दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात। प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर शंखध्वनी आणि भजनांच्या गजरात महाकुंभ सुरू, तर भल्या पहाटे दाट धुके आणि कडाक्याच्या थंडीत 1,65,00,000 भाविकांनी केलं पवित्र स्नान। मकर संक्रांतीच्या निमित्ताने गोरखनाथ मंदिरात उत्साह, तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते खिचडी वाटप। राज्यभरात मकर संक्रांतीचा उत्साह, शरयू नदी स्नान करण्यासाठी देश विदेशातून भाविक दाखल। कोलकात्यामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने बाबू घाटाला आकर्षक रोषणाईत आजूबाजूचा परिसर उजळून निघाला। प्रयागराजमध्ये थंडीचा कडाका, मकर संक्रांती निमित्त अमृत स्नान घेण्यासाठी त्रिवेणी संगमाच्या काठावर देश विदेशातून भाविक दाखल। महाकुंभ मेळाव्यासाठी भाविक प्रयागराजमध्ये दाखल, तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने त्रिवेणी संगमात अमृत स्नानाचा उत्साह। प्रयागराजमध्ये भक्तिमय वातावरण, भक्तिमय उत्साहात नागा साधूसह अनेक परदेशी भजनात तल्लीन, तर 1.5 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याची माहिती। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याचा आज दुसरा दिवस। दुसऱ्या दिवसाची ड्रोनच्या माध्यमातून महाकुंभ मेळाव्याची ड्रोन टिपली ही दृश्य। त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी अनेक संत महंत यांची हजेरी, तर स्वामी चिंदबरानंद महामंडलेश्वर यांनी केली शाही स्नान। जम्मू काश्मीरमधील दोडा या ठिकाणी सीआरपीएफ जवानांनी साजरा केला लोहरी सणाचा उत्साह, तर संध्याकाळी शेकोटी पेटवून अग्निदेवाला नैवेद्य दाखवला। हिमालयात साधना करणारे असंख्य साधू, देश विदेशातील धार्मिक व्यक्ती आणि सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवाचा अनुभव घेण्याची उत्सुकता असलेल्या लोकांचा सहभाग कुंभमेळाव्यात दिसून आला। लोकगीते, भक्तिगीते गाणारे अनेक जत्थे दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।